नागपुर में केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने रवि भवन में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कई अहम मुद्दों पर खुलकर अपनी बात कही। उन्होंने बताया कि हाल ही में दत्ता मेघे के निवास पर जाकर उनके परिवार से मिले। आठवले ने दलित अत्याचार मामले में पीड़ित परिवार को 8 लाख रुपए सहायता और सरकारी नौकरी देने की बात दोहराई। उन्होंने अंतर्जातीय विवाह को सामाजिक एकता के लिए जरूरी बताया। महिला आरक्षण, छात्रवृत्ति, दिव्यांग कल्याण और रमाई आवास योजना पर भी सरकार की योजनाओं की जानकारी दी। राजनीतिक मुद्दों पर उन्होंने दावा किया कि 2019 में फिर एनडीए की सरकार बनेगी तथा नरेंद्र मोदी और अमित शाह का आभार व्यक्त किया। कर्मचारी आहे आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट 826 आहे, एसटीचे 448 आहे, अशी एसटीचे मिळून 1274 हे थोड्या जागा भरलेली आहे। नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये 17,981 पद मंजूर आहे आणि त्यामध्ये भरलेली पद 9,216 आहे। त्यामध्ये सफाई मजदूरांची संख्या 6,445 आहे आणि हे सगळे सफाई मजदूर परमनंट आहे आणि 387 फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे। चांगली गोष्ट आहे की इतर महानगरपालिकेमध्ये जास्त लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतात, पण नागपूर महानगरपालिकेमध्ये 6,445 कर्मचारी परमनंट आहे। अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर एक रमेश अण्णा मुळे हे या रमेश अण्णा मुळे हे मूळ बुलढाण्याचे आहे आणि ते सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात। तर ते सेवाभावी संस्थेमध्ये सेवाभावी काम करण्याची संस्था आहे आणि ते मराठा समाजाचे आहे आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय होते मराठा आरक्षणासाठी आणि त्याने आतापर्यंत 30 कोटी रुपये जे आहे ते गोरगरिबां आरोग्यासाठी, मेडिकल ट्रीटमेंटसाठी, लग्नासाठी किंवा इतर अडचणीसाठी लोकांना दिलेली आहे। त्यामुळे ते चांगले उद्योगपती पण आहे आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्राच्या मराठी आघाडीचं अध्यक्षपद दिलेलं आहे। रमेश अण्णा मुळे हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात आणि तर ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि मराठा समाजाला जोडण्याचं काम दलित आणि मराठा यांचं ऐक्य होणं अत्यंत आवश्यक आहे। या दोन समाजाला एकत्र आणलं पाहिजे। ओबीसी समाज पण आहेच आहे, पण ते मराठा आघाडीचे त्यांना अध्यक्ष बनवलेलं आहे। त्यानंतर एक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना सदैव जनसेवेसाठी तत्पर असणारी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना ही संदीप रमेश गवई हे मेहकरमध्ये राहतात जिल्हा बुलढाण्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा ते या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे। त्यांनी सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की आता वेगळा गट न ठेवता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो मूळ पक्ष आहे, मूळ नसला तरी बाबासाहेबांचं मिशन जग भारतामध्ये पोहोचवण्याचं काम करणारा एकमेव पक्ष म्हणून त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुठे संदीप रमेश मीना त्यामुळं खाली जात लिहावी, हिंदू लिहिण्याची आवश्यकता नाही आहे। बरोबर बौद्ध लिहिलं की धर्म बौद्ध लिहिला की खाली जात कुठली आहे ते आपण आपले महान कामगार कोणी आपले आहे ते बौद्ध झालेले आहे तरी असं आपलं आव्हान आहे। त्यानंतर आता जातीचं जे वर्गीकरण आहे, जातीच्या वर्गीकरणाच्या संबंधामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये मतभिन्नता आहे। अनेक लोकांचं म्हणणं आहे की ही वर्गवारी अशी होऊ नये, अबकडाचं होऊ नये अशी काही लोकांचं म्हणणं आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि कुठल्याच जातीवर अन्याय होणार नाही याची खबरदारी मी घेणार असे ते म्हणालेले आहे। अद्याप निर्णय झाला नाही, पण सुप्रीम कोर्टाने मात्र पूर्वी आंध्र प्रदेशमध्ये माला मादिगा अशा पद्धतीचा मादिगांना वेगळं रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं असं करता येणार नाही। त्यामुळे चंद्रबाबू नायडू सरकार 15-20 वर्षापूर्वी असताना निर्णय झाला होता, सुप्रीम कोर्टाने त्याला विरोध केलेला होता। पण अलीकडे 1-1.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या राज्याला कॅटेगरायझेशन करायचं आहे त्यांनी करावं अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती
बदल समिती आणि आता त्याचा रिपोर्ट काय आहे तो काय अजून माहित नाही कुणाला. पण आता हरकती मात्र मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या जातींच्या ऍक्टिव्हिस्टची माहिती त्यांचं ओपिनियन आम्ही घेतो आहोत आणि त्यानंतर मग काय करायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये आमची योजना अशी आहे की जर जातीवार जनगणना होणार असेल तर प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे. आता जनगणना होणारच आहे त्यामुळं जनगणना होईपर्यंत थांबावं आणि जनगणनेमध्ये बौद्ध किती आहेत, मातंग किती आहे, चर्मकार किती आहेत त्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना ते आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची मागणी आहे. कुणावर अन्याय होऊ नये आणि ती जागा जी शुल्कातमधली जागा आहे तर ती जागा समजा मातंग समाजाला द्यायची आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार त्यांचा मिळाला नाही तर ती जागा ही पहिल्या बौद्ध समाजाला मिळाली पाहिजे. तर मातंग समाजानंतर चर्मकार समाज आहे त्यांच्यामध्ये मिळाली नाही तर मातंग समाजाला मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्टडी करून त्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची मागणी आहे.